श्री स्वामी समर्थ लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पती आणि पत्नी दोघांचीही एकच रास असेल तर काय होते, राशीनुसार कसे परिणाम होतात। हिंदू धर्मात लग्नासाठी शुभ मुहूर्त पाहणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या पत्रिका जुळणे आवश्यक आहे। याशिवाय मुलगा आणि मुलगी यांची राशी एकच नाही ना, आणि असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक असते। आज आपण पती पत्नीला लग्नानंतर समजले की त्यांची राशी सारखीच आहे तर त्याच्या प्रभावाबद्दल जाणून घेणार आहोत, किंवा एकाच राशीच्या मुलामुलीने लग्न करावे की नाही हेही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे। सर्व राशींचे ग्रह स्वामी भिन्न आहेत आणि त्यांच्या आधारावर त्या त्या राशीच्या जातकाचा स्वभाव तयार होतो। चला तर जाणून घेऊया, जर एकाच राशीच्या 2 व्यक्तींचे लग्न झाले तर त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल। मेष, ग्रहाचा स्वामी मंगळ। ज्योतिषशास्त्रानुसार ही परिश्रमी रास मानली जाते। असे म्हटले जाते की जर या लोकांनी एकमेकांशी लग्न केले तर जीवन आनंदी राहते। वृषभ, ग्रहस्वामी शुक्र। या राशीच्या 2 लोकांचे लग्न झाले तर त्यांचे जीवन प्रेमाने भरलेले असते। असे म्हणतात की हे दोघे प्रेमाने राहतात, त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय कार्यक्षमतेने शुभ मार्गाने जाते। मिथुन, ग्रहांचा स्वामी बुध। जर या राशीच्या 2 लोकांचे लग्न झाले तर त्यांच्या जीवनात आनंदाची कमतरता नसते। याचे कारण म्हणजे ही रास थोडी शांत असली तरी जास्त काळजीत राहते, त्यामुळेच त्यांना त्यांचे आयुष्य नीट घालवता येत नाही। कर्क, ग्रहाचा स्वामी चंद्र। ज्योतिषशास्त्रानुसार जर या दोघांचे लग्न झाले तर त्यांच्यात वादविवाद आणि अस्वस्थता वाढेल। सिंह, ग्रहाचा स्वामी सूर्य। सिंह राशीच्या 2 लोकांमध्ये वैवाहिक जीवन असेल तर काही परिस्थितींमध्ये वाद होऊ शकतात, परंतु सामान्यतः त्यांचे जीवन आनंदी राहते। कन्या, ग्रहाचा स्वामी बुध। कन्या राशीच्या दोघांनी एकमेकांशी लग्न केले तर त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण होते। तूळ, ग्रहाचा स्वामी शुक्र। या राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी असतात, त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते। वृश्चिक, ग्रहाचा स्वामी मंगळ। जर दोघेही या राशीचे असतील तर बहुतेक वाद त्यांच्यातच होतात। एवढेच नाही तर चिंता आणि तणावाचा सामना देखील त्यांना करावा लागतो। धनु, ग्रहांचा स्वामी। जर धनु राशीच्या लोकांनी या राशीच्या व्यक्तीशी लग्न केले तर त्यांचे जीवन सुखी राहते। मकर, ग्रहाचा स्वामी शनी। मकर राशीच्या लोकांचे लग्न या राशीच्या व्यक्तीसोबत झाले तर त्यांचे जीवन सुखी राहते आणि त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होते। कुंभ, ग्रहाचा स्वामी शनी। या राशीचे लोक मेहनती असतात। या दोघांचे लग्न झाले तर त्यांचे आयुष्य आनंदात जाते। मीन, ग्रहाचा स्वामी। मीन राशीच्या लोकांचे लग्न त्याच राशीच्या लोकांशी झाले तर त्यांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखी राहते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।